सलग 3 विकेट प्राप्त केले होते आणि दुसरी विकेट हॅट्रिक धनंजय विश्वास 11 कळवा या संघाच्या खेळाडूंनी घेतली होती। तर हा लेखाजोगा आपल्या माहितीसाठी स्थानिक गटातून काल मेगा वाघबिल या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला, आपल्या नावावर 50,000चं पारितोषिक निश्चित केलं। तर खुल्या गटामधून वर्ली SPP उमेश खार आणि विक्रोलेन्स विक्रोळी या 2 संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे, जे मेगा फायनल आपल्याला रात्री याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल। माझ्यासोबत गुणलेखक अभिषेक साठम कणकवली, जे सध्या ठाण्यामध्ये राहत आहेत। सुंदर योगदान त्यांनी दिलं आहे या गेल्या 3 रजनीमध्ये आणि त्यांना साथ दिले अभिमन्यू दास ठाणे, पंच संजय सावंत सर, शशी साठम सर, नासिर शेख आणि मनोज बहिरे, अर्थात 4 पंच आमचे ठाण्यामधले। समालोचक कुणाल दाते यांचं खूप चांगलं योगदान मिळालं। माझ्यासोबत आज अमर सकपाळ ठाण्याचे लोकल समालोचक आहेत, ते देखील सुंदर योगदान देतील। आणि पुन्हा आपण वळतोय मी काका मात्रे अलिबाग रायगड। पंचांचा इशारा, सामना सुरुवात, डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी ठाणे टायगर्स संघाचं सलामीची जोडी मैदानात येते। सनी आणि व्यंकट। तर पहिला चेंडू घेऊन गोलंदाज, पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज जॉली बॉयज संघाकडून गोलंदाज अकमाल। चेंडू जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय। 1 बाउंड चेंडू या ठिकाणी आपण पाहिला, चेंडू जातोय अर्थात पॉइंट मधच्या क्षेत्रामधून सीमा पार, पहिला चेंडूवर येतोय पहिला खणखणीत चौकार। चौकार वीरेंद्र सेवाग भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज याची आठवण करू। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकाराने त्यांनी पहिल्या चेंडूवर खातं उघडलं होतं, इथे मात्र पहिल्या चौकाराने खातं उघडलं होतं तो सनी। पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये येणारा, यावी पहा सुंदर, या चेंडूला मात्र फक्त दिशा दिली, सन्मान दिला, चेंडूला एक पाऊल पुढे टाकत फक्त खेळून काढलं। चेंडू गेला तो सेलिम मेडॉनला, क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू येईपर्यंत कोणती धाव नाही आहे। 4 धावा 2 चेंडूची समाप्तीनंतर। 25 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असेल, याची आपण सर्व खेळणाऱ्या खेळाडूंनी संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। 25 मिनिटात पहिलं सत्र 5 षटकं संपली पाहिजेत, ही आमच्या आयोजकांची तुम्हाला विनंती आहे। क्षेत्रांची विरचना इथे मी पाहिले तर यष्टिरक्षक आहे, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ, विरचना ऑफ साईडला अर्थात 30 सर्कल बॅट, एक लॉंग ऑफ देखील तैनात केलं गेलं आहे। थोडंसं त्याला हटवलं जातं आहे, घेतलं जातं आहे ते अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला। तर ऑन साईडला जर मी पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहता, एक सेलिम मिडॉन आहे शॉर्ट मिड विकेट, एक अर्थात मिडॉन आहे आणि एक डीप मिड विकेट। मात्र मिडॉनवरून क्षेत्ररक्षकाला हटवलं गेलं आहे आणि लॉंग ऑनला फेकलं तिथे ठेवलं जातं आहे। तर एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ऑफ साईडला आणला जातोय, तो अर्थात एक कव्हरला। ही रचना गोलंदाज तयार, फुलटॉस आणि फुलटॉसच्या माध्यमातून ह्या चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। पाहूया लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगमध्ये यस हा चेंडू बीमर आहे की नाही हे तिसऱ्या पंचांकडे मागणी इथे केली गेले। पाहूया तिसरे पंच या ठिकाणी नेमकं काय निर्णय देतात। कमरेच्या वरचा चेंडू हा नेहमी आपल्या टेनिस विश्वामध्ये नेहमी बीमर म्हणून घोषित केला जातो। एक जमाना होता वेस्ट इंडिज संघाचे मायकेल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स सारखे गोलंदाज हे बीमर चेंडू फेकायचे, सुनीलजी गावस्कर हेल्मेट नकाल खेळायचे आणि या ठिकाणी पंचांनी दर्शवलंय अर्थात हा चेंडू बीमर होता, त्यामुळे नो बॉल। 1+1 2 धावांचं योगदान आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट। सनी 5 धावसंख्येवर असताना यावेळी पहा चांगला चेंडू होता, पंचांकडे अपील देखील केलं गेलं होतं, मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर फलंदाजाला पाहायला गेला, पंचांनी अर्थात अपील फेटाळलं, चेंडू गेला तो अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये। लेग बायचा इशारा पंचांचा येतोय। आज आमचे पंच पहा ब्लॅक पॅन्ट आणि त्याच्यावर येलो कलरचं सुंदर टी शर्ट हे परिधान केलेले तुम्हाला आज पाहायला मिळतील।
7 धावा धावप्रकार येतात अकमाल व्यंकटसाठी। हा पुन्हा एकदा पहा चेंडू स्क्वेअर लेग पंचांनी देखील नो बॉल घोषित केला आहे। 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील। फ्री हिट असेल आणि पाहूया इथे मात्र कदाचित गोलंदाज ची मध्ये बदली केली जाईल, चेंज केलं जाईल कारण 2 बीमर चेंडू या ठिकाणी फेकलेत। दिशाणी टप्पा अतिशय व्यवस्थित असायला पाहिजे। काल आपण पाहिलं परवाच्या रात्रीमध्ये इतकी सुंदर गोलंदाजी 19 धावांपर्यंत रोखलं गेलं होतं 5 षटकांच्या सामन्यामध्ये, पण आता हा सामना अर्थात फ्री हिट येस कंप्लीट या ठिकाणी असेल। नासिर शेख आणि शशी साटम सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये। गोलंदाज अकमलच्या जागी येतोय मुदस्सिर आणि समोर मात्र व्यंकट। रेल्वे रणजीपट्टू व्यंकट या ठिकाणी आहेत। टेनिस विश्वामधून लेदर विश्वामधून रणजी आणि रणजीमधून भारतीय संघासाठी असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले गेल्या 30-40 वर्षामध्ये। वय वर्ष 13 सचिनजी तेंडुलकर बॉल बॉयचं काम करायचे वानखेडे स्टेडियमवर आणि बघता बघता त्यांना संधी मिळाली आणि क्रिकेटची महान देवता जवळपास 22.5 वर्षाचं त्यांचं योगदान 51 शतकं त्यांनी आपल्या खात्यात नोंदवली आणि आज आदराने आपण क्रिकेटची महान देवता म्हणून त्यांना निश्चित संबोधतो। तर या ठिकाणी पाहूया व्यंकट रणजीपट्टू आहेत रेल्वेकडून। मुदस्सर गोलंदाजीमध्ये बदल केला गेला आहे, छोटा रनअप आपण इथे पाहताय। मुदस्सिर या ठिकाणी पहा जबरदस्त टायमिंग शॉट, चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि डीप स्क्वेअरले गोल फेकून दिला। चेंडू जातोय सीमा पार, संजीवनी चौकार 4 धावा। दुसरा चौकार या सामन्यातला येतोय व्यंकट यांच्या माध्यमातून। थोडासा डाव्या इष्टीच्या बाहेर पडला चेंडू होता। उंच पुरेसे फलंदाज व्यंकट रणजीपट्टू रेल्वे याने हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला, स्क्वेअर लेगून चेंडूला भिरकावून दिला। पुलचा फटका होता, 4 धावांचं योगदान। धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 13। खरं तर अंकशास्त्रामध्ये 13, 17, 21 आणि 26 या आकड्यांना निश्चितच एक वेगळा अर्थ आहे। वळीया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा त्याच पट्टीचा आखूड डब्याचा चेंडू होता, पूल केलाय, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे बघडे, बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार। एक आशास्थान म्हणजे कारलेची एकविरा माता ते गीत आपण पाहिलं तर आज रविवार एकविरा देवीचा निश्चित दिवस आहे। या ठिकाणी पाहूया चेंडू 22चा इशारा येतोय, 1 धाव मिळेल संघाला। धावफलकावर धावा येतात तर 14। तर 13 हा आकडा हा आणि 17 आकडा हा नेहमी अशुभ असं मानला जातं। 21 आकडा हा शुभ आणि 26 हा शुभ आणि अशुभ असा आकडा मानला जातो। धावफलकावर धावा येऊन पोचल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 महागडे षटक समाप्त झालं। ते अमर आणि मुदस्सिर या 2 गोलंदाजांनी टाकलेलं षटक होतं। पहिल्या षटकात 18 धावा आणि जसं संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही 50 ते 55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचं पहिलं याच्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या ठाणे टायगर्स यांनी 18 धावा धावप्रकार नोंदवल्या। तर आगरी कोळी बांधवांची जी देवता 3.5 पीठं ही नेहमी आपण पाहिलीच। तब्बल 51 शक्तिपीठं भारतामध्ये, त्यातली 3.5 पीठं महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, त्याचबरोबर माहूरची रेणुकादेवी आणि अर्धपीठ जे सप्तशृंगी नाशिकपासून साधारणतः 75 किलोमीटर असणारं जे अर्धपीठ सप्तशृंगी वणीची देवी ही आपली शक्तिपीठं आपल्यापैकी सगळ्यांनीच खरं तर या देवींची निश्चितच यात्रा केली असेल। अष्टविनायक महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक आपण शुक्रवार शनिवार रविवार साधारणतः हा प्रवास देखील सुरू असतो आणि
5 जे आहेत अर्थातच शंकराची मंदिरं अर्थात ती देखील अतिशय महत्त्वाची, ज्यांना 12 ज्योतिर्लिंग असं म्हणलं, ती जी महाराष्ट्रामधले 5 आहेत. वळी या मैदानाकडे दुसरे षटक, गोलंदाज जावेद. समोर मात्र सनी. पॉवरप्लेचं दुसरे षटक आपण पाहतायत. 2-3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफसाईडला जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलं गेलं आहे. एक ऑनसाईडला डीप मिड विकेट आहे, तर एक लॉंग ऑन. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ युरोशना ऑफसाईडला 30 सर्कलमध्ये. तर 30 सर्कलमध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन. ही युरोशना अतिशय सुंदर अशी खेळपट्टी, हिरवगार मैदान. मैदान जरी छोटं असलं तर क्रिकेट स्पर्धा अतिशय गाजली क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रामध्ये. वळतोय आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. डावखरा गोलंदाज होता या ठिकाणी, मात्र अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला निश्चित दिशा दिली गेली. चेंडू जातोय तो अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्या ठिकाणी. 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळते ती संघाला, 1 धाव मिळाली ती सनीला. सनी एका धावेने जाऊन पोहोचतो एक चौकाराच्या माध्यमातून 6 धावसंख्येवर. आणि व्यंकट यावेळी खेळण्यासाठी सज्ज. डावखरी गोलंदाजी पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळी पहा हा चेंडू मात्र टप्पा मिळतात जास्त बाहेर निघाला. पंचांकडे पर्याय नव्हता. शशी साटम सरांनी हा स्वैर म्हणून घोषित केलाय. आणखीन एका धावेचं योगदान. स्वैर चेंडू येतो तेव्हा निश्चित आपल्याला वेस्ट इंडिज संघाचे मायकल होल्डिंग यांची आठवण होते, ज्याने 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळ आयुष्यात कधी स्वैर चेंडू फेकला नाही. हा देखील इतिहास आहे. वळिया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला सरळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजाच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण करून चेंडू फेकला होता, पण गोलंदाज तत्पर नव्हता आणि तोपर्यंत मात्र 1 धाव मिळाली, कारण फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकला असता. अर्थात जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. 1 धाव मिळते ती व्यंकटला. व्यंकट याची वैयक्तिक धावसंख्या 2 चौकारांच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती 10. 5 चेंडूंचा सामना केला आहे. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. आजच्या या दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधला हा पहिला सामना तुम्ही पाहत आहात. सनी हा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला गेला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू पकडतोय आणि हा चेंडू निर्धाव. काल 2-3 रात्र 3 रात्र तुम्ही पाहिले. 10,000पेक्षा आमचे लाडके प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा पाहत होते यूट्यूबच्या माध्यमातून. क्रिकेट वेळ हे भारतामध्ये कमी नाही आहे. 130 करोडची आपण जनता क्रिकेटवर प्रेम करतो. वळतोय मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी पहा बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धावेचं योगदान देखील मिळालं. 1 धाव मिळते संघाला. आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 22 धावा. काल 6:35 पहिला चेंडू टाकला गेला. 12:35 क्रिकेट स्पर्धा समाप्त झाली. हे खरं तर आमच्या आयोजकांचं खूप चांगलं योगदान आहे. वळूया मैदानाकडे. डावखुरी गोलंदाजी. यावेळी जबरदस्त टायमिंग शॉट पाहायला मिळतं, पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. शारिक जिथे चौकार होऊ शकला असता, मात्र आपल्या संघाच्या 3 धावा त्यांनी वाचवल्यात. 1 धाव मिळाली संघाला. 1 धाव संघाच्या खात्यात ॲड. नामदार चषक 2021 आपण पाहतात. व्यंकट माफ करा सनी. यावेळी हा काहीसा फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला. सनी याच्या धावसंख्येत एकनी बदल झाले आणि अशा प्रकारे आपण इथे पाहिलं 2 षटकं समाप्त झाली. प्रतिषटकं 12च्या सरांनी 24 धावा धावफलकर आल्यात. त्या प्रथम फलंदाजी असताना ठाणे टायगर्स या संघाच्या, ज्याच्यामध्ये सनी खेळतो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर आणि त्याला साथ देतोय अर्थातच व्यंकट वैयक्तिक 11 धावांवर. 6 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 2 षटकं समाधानी गोलंदाजीचं पृथक्करण आपण इथे पाहिलं तर जावेदने टाकले षटक होतं. या षटकात धावा फक्त आल्या त्या 5 धावा. 6 धावा आल्या.
पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झालीत. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं असेल आणि नवीन षटक घेऊन आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षकांची चांगली उपस्थिती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे प्रेक्षकांना एक नम्र विनंती आयोजकांच्या माध्यमातून, आपण मुखपट्टी आपल्या चेहऱ्यावर परिधान करा, मास्क आपण लावा, कारण आपला बचाव आपणच करणार आहोत. कारण साधारणतः फेब्रुवारीपासून जो ही करोनाची महामारी जगामध्ये सुरू झाली त्याच्यामध्ये निश्चित आपण यशस्वी ठरलो आहेत, परंतु अजूनही ते संकट दूर झालेलं नाही. त्यामुळे मुखपट्टी आपल्या चेहऱ्यावर असणं अतिशय आवश्यक. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. हा चेंडू मात्र पहिला चेंडू खराब, नो बॉल. नो बॉलचा इशारा आला पंचांचा. स्क्वेअर लेग पंचांनी पहिल्याच या ठिकाणी घोषित केलं होतं आणि इथे मात्र आपण पाहणार आहोत 1+1, 2 धावा आणि फ्री हिट. 2 धावा मिळाल्या. सव्वीस समीर दिशा आणि टप्प्यापासून पहिल्या चेंडूला सुद्धा भरकटला. फ्री हिट असेल. फ्री हिटवर फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकतो. हा क्रिकेटचा नियम. यानंतरची पुढचा सामना कोपरी स्पोर्ट्स विरुद्ध शिवाई 11 या दोन संघामध्ये असेल. कोपरी स्पोर्ट्स एक निश्चितच आगरी कोळी बांधवांचा एक संघ असेल. वळी या मैदानाकडे पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू पहा बॅटच्या पट्ट्यात गेलाय, भिरकावून दिलाय, लॉफ्टेड शॉट आणि हा येतोय दणदणीत गगनचुंबी गगनभेदी षटकार. धावा धावपलकर आल्यात. चेंडूला सरळ फेकून दिला, लॉफ्टेड शॉट, भिरकावला. एंड बदलल्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक फुल टॉसवर निश्चित मोठा फटका येण्याची शक्यता. चेंडू जातो इथे मात्र पाहतात की स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून सरळ सीमा पार येतोय संजीवनी चौकार. 4 धावा. आणखीन एक योगदान दिलं जातोय. अतिशय जबरदस्त फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते सनीच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू हे क्रिकेटच्या परिभाषेत अतिशय खराब चेंडू असे मानले जातात. पुन्हा एकदा हा चेंडू पहा हुक केलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडे होतोय. 1+1 2 धावा मिळतील. फ्री हिट कंटिन्यू. वन प्लस 2 धावा येतात आणि बहुधा गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा बदल केले. खरं तर आपण इतके क्रिकेट खेळतो, दिशा टप्पा ही गोलंदाजी कारण सरावामध्ये आपण चांगलं योगदान देत असतो, पण अशा मोठ्या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मात्र अशा पद्धतीने जी गोलंदाजी तुम्हाला जॉली बॉयज संघाकडून पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये 2 गोलंदाजांवरती कारवाई होते, त्यांना थांबवावं लागतं आणि नवीन गोलंदाज तिथे पाचारण केलं जाईल. धावप्रकार धावा आल्या 38. वेगाने धावा येतात धावफलकावर. ठाणे टायगर्स. नवीन गोलंदाज बंटी. एकीकडे आपल्याला विनोद कांबळे यांचे बंधू बंटी कांबळे यांना अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हे मात्र बंटी आहेत. यावी बॅकफुट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. डिक्लर झोनमध्ये 1 धाव घोषित. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 धाव मिळते संघाला. 39 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. चेंडू 3
3 टू गो, 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पहा, एक मोठा फटका, चेंडूला पूल केलंय, मिडविकेट सीमाची एक दंड आणि चौकार. आणखीन एक चौकार. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. या ठिकाणी गोलंदाजाच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थातच एक धाव इथे येते खेळपट्टीवर चेंडू आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलक वाढते. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 44. ही पहिल्या विकेटसाठी नाबाद भागीदारी फलंदाज सनी आणि व्यंकट यांच्यामध्ये. सनी 15 चेंडूमध्ये 25 धावांचे योगदान, तर व्यंकट 6 चेंडूमध्ये 11 धावांचे योगदान. पुन्हा एकदा हा फटका पाहत आपण, मोठा फटका येतोय आणि हा पुन्हा एकदा येतोय, एक जबरदस्त खणखणीत चौकार. थोडीशी कमी ठरली. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत सनी आणखीन एक धावेचं योगदान आपल्या खात्यात जोडतोय. एक धाव. 49 अर्धशतकापासून एक धाव दूर आहे ठाणे टायगर्स संघ. बिनबाद 49. पहिल्या विकेटसाठी या स्पर्धेतली निश्चितच धावांचा उच्चांक देखील इथे होऊ शकेल. 3 चेंडूंची समाप्ती झाली. 49 धावा धावफलकावर आल्यात. एकही फलंदाज गमावला नाही तो ठाणे टायगर्स संघाने. यावी हा चेंडूला भिरकावून दिलंय आणि यावी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. भागीदारी आपण इथे पाहत आहे, भागीदारी भरते आहे सनी आणि व्यंकट यांची. पहिले 3 चेंडू अतिशय चांगले फेकले होते जावेद कुरशी यांनी. पुन्हा एकदा हा चेंडू गॅप शॉट पाहायला मिळतोय. पाहूया क्षेत्रशः डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडूवर येणार. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील केला गेला. 2 धावा सहजगत्या मिळाल्या आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज व्यंकटला. धावफलक पुढे सरकला. धावफलकावर धावा येतात त्या 57. 57 लॉस ऑफ 2 विकेट.
0 विकेट. येस, माफ करा. 57. मोठी पार्टनरशिप, भागीदारी. जावेद कुरेशी 10 ते 12 पंच रन पाहत आहे. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने आता मात्र चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. थोडंसं गुड लेंथ स्पॉटवर चेंडू पण उंची दिली होती गोलंदाजाने आणि इथे मात्र आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 57 धावा या धावपलकावर आल्यात. 72 धावा हा धावांचा उच्चांक आहे. 4 षटकं समाप्त झाली. प्रत्येक षटकामागे साधारणतः जर तुम्ही पाहिलात तर धावा येतात. या ठिकाणी मात्र 14.25च्या सरासरीने या धावा आल्यात त्या ठाणे टायगर्स संघाच्या. संजय सावंत सरांचं या ठिकाणी आगमन. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये रायगड, मुंबई, ठाणे, भिवंडी हा परिसरामध्ये खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं आहे. अर्थात प्रत्येक शशी साटम सरांचं देखील तिथे योगदान तितकंच चांगलं आहे. जुने जाणते पंच आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये खूप माझं योगदान त्यांनी अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये, त्यांचं देखील स्वागत. शेवटचं षटक अर्थातच मारधाडीचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अकबर. सनी वैयक्तिक खेळतोय. 18 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान दिलं तर व्यंकट 10 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान दिलंय. चांगलं गुणरेखन जो आमच्या समोरच्या पाठीचा कणा असं म्हणला होता. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र पूल केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू जाण्याचा प्रयत्न होतोय परंतु इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जाऊन पडला आणि आणखीन एक चांगला षटकार इथे मात्र आला. धुवाधार फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मिळाले ठाणे टायगर्स संघाला. यावेळी अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला अर्थातच शॉर्ट थर्मेच्या दिशेने घोषित स्वरूपात 1 धाव. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना अकबर, सनी आणि व्यंकट ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी. 64 धावा धावपलकर आल्यात. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क गोलंदाज थोडा हुशार निघाला. चेंडू त्यांनी उजव्या यष्टीच्या जवळ बाजूनी जरा फेकला आणि यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू. कोपरी स्पोर्ट्स आणि शिवाई 11 या दोन्ही संघाने हे पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळल्या स्क्वेअर लेगला. इथे मात्र घोषित स्वरूपात येतात धावा त्या 4 धावा मिळतात त्या संघाला. 4 धावा मिळाल्या त्या फलंदाज सनीला आणि ही धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 68. अंतिम 2 चेंडू 72 धावांचा उच्चांक मोडणार का ठाणे टायगर्स संघ येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. 68 धावा धावफलकावर आल्यात. 37 सनी आणि व्यंकट या ठिकाणी 23. हा चेंडू अतिशय चांगला होता. संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आयोजित नामदार चषक 2021 आपण पाहतात. कळवा ठाणे या विभागातली एक महाराष्ट्रातली मोठी डे नाईट क्रिकेट स्पर्धा. अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर मात्र पाहूया स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एकदा घोषित मिळाली आणि शेवटच्या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते. धावपलकर धावा येऊन पोहोचल्या 69 धावांचं लक्ष असेल ते खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. 5 षटकांचा सामना आहे. प्रति षटक 14 त्या सहजतेने 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे जॉली बॉयज संघाची. पुढचंही नाणेफेक कोपरी स्पोर्ट्स विरुद्ध शिवाई 11 या 2 संघात असेल. चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. हां माझ्याकडे
सन्माननीय प्रतीकजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते ही दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होईल. 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. फलंदाजीचा आपण विचार जर केला तर दोन्ही फलंदाजांनी खूप चांगलं योगदान दिले. 24 चेंडूमध्ये सनी याने 38 धावांची खेळी केली, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांची नोंद केली गेली. तर वेंकट आणि जे रेल्वेचे खेळाडू आहेत त्याने 1 षटकार आणि 3 चौकाच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी सजवली. गोलंदाजी अतिशय महागडी ठरली. 70 धावांचं लक्ष कोपरी स्पोर्ट्स आणि शिवाई 11 यांच्यामध्ये पुढची लढत या ठिकाणी होते. आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा ठाणे परिसरात कळवा परिसरातला एक युवा समालोचक अर्थात अमर सकपाळ याचा आवाज आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत वळी आपण डीजेकडे. आणि इथे मात्र नाणेफेक जिंकली ती कोपरी स्पोर्ट्स अर्थातच कोपरीच्या मैदानावर अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अग्री कोळी चषक इथे देखील आपण पाहायला मिळतात. आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ. वेळ फार कमी आहे. फक्त या ठिकाणी मी विचारतोय की या स्पर्धेमध्ये आपण नाणेफेक जिंकलीत आपण काय घेणार? क्षेत्ररक्षण घेणार. प्रथम आपण क्षेत्ररक्षण घेणार आहात. आता पाहिलं तर आपण 69 धावा धावपलकर नोंदवल्यात. त्यामुळे क्षेत्ररक्षण घेऊन आपण समोरच्या संघाला आता शिवाई 11 संघाला किती धावून रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत. 40-45 पर्यंत आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण सामना सुरू होतोय. मी येतोय तो अर्थात शिवाई 11 संघाकडे. आपण पाहिलं की आपल्या वाट्याला या ठिकाणी फलंदाजीला किती धावांचं योगदान तुमचं असू शकेल? आम्हाला 50+ करायचे आहेत, तर आम्ही डिफेंड करू शकतो. 55 पर्यंत ते डिफेंड करू शकतील असं त्यांनी सांगितलंय. या स्पर्धेत खेळताना तुम्हाला काय वाटतं? काय नाही, चांगलं आयोजन आहे, चांगलं क्रिकेट होतं आहे, फेअर क्रिकेट होतं आहे, सर्व व्यवस्थित आहे. नक्कीच तुम्हाला देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया कळव्याचा एक जबरदस्त गोड आवाज अर्थात युवा समालोचक अमर सकपाळ याला. ओव्हर टू अमर सकपाळ. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे सर. प्रथम मी सर्व क्रीडा रसिकांचे व खेळाडूंचे नामदार चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघर्ष नामदार चषक 2021. आजचा हा फायनल डे. ह्या दिवसामध्ये आज नक्कीच आपल्याला समजेल कोणता संघ ह्या भव्य दिव्य ट्रॉफीवरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरेल. सामन्याकडे वळतोय. सकाळच्या सत्रातील आजचा हा पहिला सामना रंगतोय जॉली बॉयज विरुद्ध ठाणा टायगर्स. प्रथम नाणेफेक जिंकली होती ती, मात्र जॉली बॉयज संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, परंतु त्याच क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं
त्यासाठी मात्र ते अपुरे ठरले आणि 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय तो जॉली बॉयज संघ. पाहूयात किती धावा पूर्ण करतायत येणाऱ्या 5 षटकांमध्ये जॉली बॉयज संघ. सलामीची जोडी मैदानात उतरते आसिफ आणि अकबर आणि गोलंदाजी मार्क आहे ते अरुण पारचा. स्कोर कार्डवर धावा दर्शवतात 5. पहिले षटक प्रगती असणारा अरुण. गोलंदाजी मार्क समोर आहे तो मात्र फलंदाज आसिफ. यावेळेला सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू होता सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या झाली आहे ती 5. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 70 धावा पूर्ण करायच्या त्या जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. पुढील चेंडू अरुण पारच्याचा. हेलिकॉप्टर उडवला आहे सरळ दिशेने. पाहूयात क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय का, परंतु चेंडू अडवू शकत नाहीये आणि चौकार घोषित करतायत ते मात्र पंच. हा सुंदर असा चौकार. सत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय जॉली बॉयज मुंब्रा संघ. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 70 धावा पूर्ण करायच्या आहेत. पाहूयात त्या कशा प्रकारे पूर्ण करतोय जॉली बॉयज मुंब्रा. सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते. आसिफ आणि अकबर एक अष्टपैलू असे दोन्ही खेळाडू आपल्या विभागामध्ये खेळताना दिसतात, ज्याने ठाण्याच्या बाहेर देखील आपला नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय. तेच हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करताना दिसतात. आसिफ 2 चौकार लगावले आतापर्यंत. पाहूयात येणाऱ्या पुढील चेंडूवरती कशा प्रकारे आघात करतोय अरुणच्या. अरुण राईट ओव्हर द विकेट मारा करेल. पुढील चेंडू थोडस आसिफ पंचांबरोबर डिस्कशन करताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. अजूनपर्यंत 2 चौकार बॅट मधून पाहायला मिळाले. ते मात्र आसिफच्या. एक अष्टपैलू खेळाडू आहे आसिफ. निश्चितच आपली चांगली कामगिरी बजावत असतो जॉली बॉयज मुंब्रा संघासाठी. पाहूयात नामदार चषक 2021 मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाज अरुण पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आसिफसाठी. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय आपल्या गोलंदाजातून. पुन्हा एकदा जोरदार टाकल्या चेंडू होता, परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. कोणत्याही प्रकारची धावा घेता येत नाहीये. धावसंख्या स्थिरावतीये. धावसंख्या झालीये 8. या धावसंख्येवरती सुरेख अशी गोलंदाजी अरुणची म्हणता येईल आतापर्यंत गोलंदाजीतून. पुढील चेंडू सुरेख टोला चेंडू, परंतु 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय आसिफ. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 10. या धावसंख्येवरती सुरेख गोलंदाजी केली आहे ती आतापर्यंत आसिफने अरुणने आपल्या गोलंदाजीतून. बघूया आता दुसरे षटक कोण हाताळतोय ठाणा टायगर्स संघाकडून. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली होती ठाणा टायगर्स संघाची आणि एकूण 69 धावा आपल्या फलंदाजीतून पूर्ण केल्या त्या ठाणा टायगर्सच्या सनी आणि व्यंकट याने सुरेख फलंदाजी केली आहे. पाहूयात गोलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आपल्या गोलंदाजीतून. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय कल्पेश. एक चांगला खेळाडू कल्पेश P2चं षटक हाताळताना दिसेल. थर्टी सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपणास तैनात असलेले दिसत आहेत. कल्पेश 12 ते 13 पावलांचा रनअप असलेला गोलंदाज कल्पेश पहिला चेंडू घेऊन टाकण्यासाठी सज्ज होतोय आसिफसाठी.
ओ या वेळेला चेंडूला बॅटवर येऊन दिलाय आणि सरळ भिरकावलाय चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. हा चौकार. कशा प्रकारे हाताळतोय आसिफ साठी उर्फ बंटी. एक नावाजलेलं नाव बंटी. ह्या वेळेला फुलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने टोळला चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. हा सुंदर असा हा चौकार. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले ते मात्र बंटीने. निश्चितच दोन्हीही संघ ठाण्यातील नामवंत संघ आहेत. निश्चितच दोन्ही संघ एकाच परिसरात एकाच विभागामध्ये खेळताना नेहमीच आपल्याला दिसतात आणि त्याचाच फायदा घेताना दिसतोय तो मात्र बंटी गोलंदाज कल्पेशाचा. निश्चितच 69 धावा पूर्ण केल्या होत्या त्या ठाणा टायगर्स संघाने, परंतु तुल्यबल असा हा संघ आहे जॉली बॉयज मुंब्रा. इतक्या सहजासहजी हा सामना जाऊ देणार नाही. निश्चितच येणाऱ्या पुढील षटकांमध्ये सामना रोमांचक होईल यामध्ये काही जरा तरी शंका नाही आहे. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय कल्पेश आपल्या गोलंदाज. निश्चितच थोडासा दबावाखाली असेल गोलंदाज कल्पेश. पुढील चेंडू कल्पेशाचा आसिफ साठी. हो आता मात्र चांगलं कमबॅक करतोय कल्पेश. निर्धाव चेंडू. चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धावसंख्या स्थिरावली ती 18 या धावसंख्या. सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही खेळताना दिसते जॉली बॉयज मुंब्रा संघाकडून. निश्चितच हे दोन्ही खेळाडू जर 5 षटकापर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहिले तर निश्चितच सामन्याला जिंकण्याच्या दिशेने घेऊन जाण्याची ताकद या दोन्हीही फलंदाजांमध्ये आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश. हो सुंदर चेंडू. तेवढा सुंदर फटका. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूयात काय होतंय आणि धावचित बाद होतोय अकबर. होता परंतु तेवढंच क्षेत्ररक्षण व्यंकट्याचं पाहायला मिळालं. फलंदाजी उत्कृष्ट पद्धतीने केली. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण व्यंकट्याचं. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र अकबर कोणतीही धावा पूर्ण न करता रनआउटचा स्वीकार झालाय आणि तंबूमध्ये परततोय. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर येतोय मुदस्सीर. एक तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंडवर दिसतोय मुदस्सीर. पॉवर प्ले 2चं षटक चालू असताना कल्पेश गोलंदाज कल्पेश पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मुदस्सीर साठी. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय कल्पेश. पुढील चेंडू. ओ फुलटा चेंडू. तेवढा सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण ते होतंय व्यंकट यांच्या मार्फत. गेट समोरून साईडला करायची आहे. 1-2-1-8. पुढील चेंडू कल्पेशाचा. फुलटा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धती चुकी व्यंकट कडून होते. झेल सुटतो तो मात्र मुदस्सीरचा आणि एक चोरटी धाव पूर्ण करतोय मुदस्सीर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती एका गड्याच्या मोबदल्यात 19 या धावसंख्येवरती. 7926
या गाडीचे चालक मालक आपण कृपया गाडी गेटपासून दूर करायची आहे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. तर अमर इथे जो पाहिलास सलग 2 चेंडूवर पॉईंट क्षेत्रामध्ये जो झेल होता तो झेल जर घेतला असता तर कदाचित अडचणीत येऊ शकला असता. तो अर्थातच जॉली बॉईज संघ, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण ते झालं पण तो झेलात रूपांतर होणं आवश्यक होतं. निश्चितच सर झेल होता तो मात्र मुदस्सीर खानचं एक मोठा फलंदाज आहे, तडाखेबाज फलंदाज आहे. येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये निश्चितच समजेल ह्या झेलची किती किंमत मोजावी लागेल ती ठाणे टायगर्स संघाला. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय दिनेश. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय दिनेश. लेफ्ट हँड गोलंदाज दिनेश. अजूनपर्यंत स्कोअर कार्डचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा पूर्ण केल्या त्या जॉली बॉईज मुंब्रा संघाने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करेल दिनेश मुदस्सीर साठी. ओ सुंदर चेंडू. पाहुयात पंच काय करतायत. पंच दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाला अतिरिक्त धावेची भर पडतीये. धावसंख्या पुढे सरकतीये. धावसंख्या होतीये 20 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू हाताळताना पंच दंडित करतायत दिनेशला. पाहूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतोय दिनेश मुदस्सीर साठी. ओ सुरेख टोला चेंडू. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये परंतु कोणतीही चुकी होत नाहीये. गडी बाद होतोय मुदस्सीर खान. मिहाज. गोलंदाजी करतोय दिनेश. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू 30 यार्ड सर्कल मध्ये अडवला जातोय. कोणत्याही प्रकारची धावा होत नाहीये. धावसंख्या स्थिरावली ते 20 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा दिनेश. आता मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावर सीमारेखा पार. हा दणदणीत असा नामदार षटकार. क्रिकेट पाहायला मिळतंय ते मात्र व्यंकट आणि दिनेश यांच्याकडून. थोडासा अनुभव खूप आहे या दोन्ही प्लेयर्सला परंतु त्या अनुभवाचा मात्र वापर इथे करताना दिसत नाहीत. आणि झेल मात्र कोणत्याही प्रकारचा होत नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वर येतोय तो मात्र फलंदाज आसिफ, ज्याच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळाले तोच आसिफ. आता मात्र थोडस जकडून ठेवतोय आसिफला गोलंदाज दिनेश. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू दिनेशाचा. ओ सुरेख चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. पाहूयात पंच किती धावा घोषित करतायत. डिक्लेअर झोन 2 धावा. निश्चितच सीमारेखा पार जर चेंडू गेला असता तर हा चौकार मिळाला असता परंतु चेंडू झाडा लागून आतमध्ये आल्यामुळे त्यामुळे पंच 2 धावा घोषित करतायत. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवरती धावसंख्या होतीये 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू
41 धावांची आवश्यकता आहे ती जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. अजूनही सलामीचा फलंदाज बंटी फलंदाजी करताना दिसतोय आणि त्याला साथ देतोय तो मियाज, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता थोडंसं आक्रमकता दाखवावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण की 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा पूर्ण करायच्या आहेत 20.50च्या सरासरीने. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र कल्पेश. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय कल्पेश. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि फलंदाजी मार्कवर आहे तो मियाज. 12 चेंडू 41 धावा, 41 धावा 12 चेंडू. 4थ्या षटकातील पहिलाच चेंडू. ओ सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर फटका म्हणता येईल. चेंडू जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय आणि हा तिसरा गडी बाद. मध्ये अजूनही मैदानामध्ये दिसतोय तो मात्र आसिफ उर्फ बंटी. क्षमता आहे, पाहूयात ती क्षमता कशा प्रकारे दर्शवतोय. नामदार चषक 2021 मध्ये 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय जॉली बॉयज मुंब्रा संघ. आणि धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत स्कोर कार्डवर धावसंख्या दिसते 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा कल्पेश आसिफ साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर फटका. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धावा पूर्ण करतोय. स्ट्राईक वर येतोय तो मात्र आता फलंदाज जावेद. हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे. याच्या बॅट मधून नेहमीच आपण चौकार आणि षटकार येताना पाहतो. पाहूयात आता कशा प्रकारे आपल्या फलंदाजीचा नजारा दाखवतोय. फुल टॉस चेंडू होता, परंतु चेंडूला रीड करू शकला नाही. स्लो रन पद्धतीचा चेंडू होता, परंतु 1 धाव निश्चितच पूर्ण करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या पुढे होते, धावसंख्या होतीये 31 या धावसंख्येवरती. सुरेख गोलंदाजी कल्पेशची. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सुरेख कामगिरी करतोय. थोडस जकडून ठेवतोय जॉली बॉयज मुंब्रा संघाला. सुंदर तोला चेंडू, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंच 2 धावा घोषित करतायत. ह्या दुहेरी धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या होतीये 33 3 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या जिंकण्याचा जर विचार केला जॉली बॉयज मुंब्रा संघासाठी 8 चेंडू 37 धावा. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीतून आसिफ साठी. सुंदर चेंडू, हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू टोलवला होता, परंतु चेंडू लांबी काही गाठू शकला नाही आणि आसिफ बाद होतोय. हा 4था गडी बाद जॉली बॉयज मुंब्रा संघाचा. शारिक शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील कल्पेश कशा प्रकारे हाताळतोय आपल्या गोलंदाजीतून शारिक साठी. सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर फटका म्हणता येईल, परंतु पंच 1 धावा घोषित करतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 4 गड्यांच्या मोबदल्यात 34 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे त्याचा अर्थ जर आपण पाहिलं तर
6 चेंडूवर अमर 6 षटकार येणं आवश्यक आहे. या धावांचा जर तुम्ही विचार केलात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 चेंडूमध्ये 92 धावा आल्यात. सुजन मोहम्मद बांगलादेश ढाका येथील ती क्रिकेट स्पर्धा होती. 92 धावा कुठल्या गेल्या. 13 चेंडू सोय टाकले गेले 65 धावा. 3 चेंडू नोबॉल टाकले गेले 15 धावा आल्या. 4 चेंडूपैकी 2 चेंडूवर चौकार मारले गेले 8 धावा आल्या आणि 2 चेंडूवर प्रत्येकी 4 धावा अशा 2 धावा या पद्धतीने 92 धावा आल्या. म्हणजे हा देखील इतिहास क्रिकेटमध्ये आहे. पाहूया 36 धावा येणार का. निश्चितच सर, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. तोच क्रिकेट आपल्या इथे पाहायला मिळतोय. 6 चेंडू 36 धावा. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ढकलतोय आणि 1 धावा प्राप्त करतोय तो जावेद. आता मात्र थोडासा सामना एकाएकी एका साईडला झुकतोय तो मात्र ठाणा टायगर्स संघासाठी. 5 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे अजय राठोड. सुरेख चेंडू तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या मागून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या हवी आहे 4 चेंडू 35 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत 35 धावा पूर्ण केल्या आहेत. अजूनही 35 धावा येणं बाकी आहे ते जॉलीवेल मुंब्रा संघासाठी. 4 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा त्याच पेचा चेंडू सुरेख चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चेंडूचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र एकाएकी सामना पूर्णपणे झुकलेला दिसतोय तो मात्र ठाणा टायगर्स संघाकडे. सुरेख कामगिरी बजावली ती मात्र ठाणा टायगर्स संघाने. सुरेख क्षेत्ररक्षण असेल, सुरेख गोलंदाजी असेल आणि सुरेख फलंदाजी असेल, जेव्हा ह्या तिन्ही वैशिष्ट्यांची जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा तुमचा संघ हा विजयी ठरला जातो. परंतु पुढील चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. पाहूयात काय होतंय. एक धावा पूर्ण करतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज अजय. सुंदर टोला चेंडू जातोय कव्हर्स रिजन मध्ये. पाहूयात पंच 4 धावा घोषित करतायत, परंतु थोडस उशीर होतोय. 4 धावा धाव फलकावरती दिसत आहेत. धावसंख्या होतीये 40. शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. अजय राठोड. पुन्हा एकदा थोडस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न यशस्वी. पुन्हा एकदा 4 धावा. ठाणा टायगर्स हा सामना जिंकतोय आणि दोन्ही संघांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतोय आणि पुढील कॉमेंट्रीसाठी आमंत्रित करतोय मी काका म्हात्रे.